एके दिवशी झालं काय म्हणजे 4-5 ब्राह्मण आले, अगदीच अपरिचित गावातले सुद्धा नसावेत. ज्ञानदेवांनी ते योगीराज चांगदेवांकडनं आल्याचं ओळखलं आणि अजून म्हटलं, काय योगीराजांनी आम्हाला याला पत्र दिलं ना, पण कागद कोराच आहे. त्यांच्याबरोबर आलेले बसलेले आजूबाजूला सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि मुक्ता हसायला लागली. ब्राह्मण कोरा कागद ज्ञानदेवांना देऊ गेले तेवढ्यात मुक्ताने चटकन तो ओढून घेतला आणि म्हणाले, दादा हे आखरी बघ, 1400 वर्ष जगून सुद्धा हा कोराच. आजूबाजूच्या मंडळींनी विचारलं, कोण आहेत पुढे हे चांगदेव? त्याच्यावर मुक्ताईच पुढे म्हणाले, हे परमयोगी आहेत, तापितिरी असतात, शंकराचे परम उपासक आहेत, योगविद्येत आणि चमत्कार करण्यात पारंगत आहेत. आपल्या चमत्कारांचं पोषण करण्यात आणि अहंकार वाढवण्यात शेकडो वर्ष वाया घालवली आहेत. आणि ते ब्राह्मण मध्येच म्हणाले, हो, ज्ञानेश्वरांनी पैठणला रेड्यामुखी वेद वधवले ते स्वामीच काय आले. ताडकन मुक्ता म्हणाली आणि त्यांच्या अहंकारात कापराची आहुती पडली. मायना काय लिहायचं त्याचं कोडं पडलं आणि कागद कोरा पाठवला. निवृत्ती म्हणाला, ज्ञानदेवा या पत्राचं छानसं उत्तर दे. ज्ञानेश्वरांनी जे उत्तर दिलं ती चांगदेव 65 म्हणून आता प्रसिद्ध आहे. हे पत्र लिहिल्याने असं कळलं की महायती चांगलेच भडकलेत आणि त्यांनी भावंडांना भेटायला आळंदीत प्रवेश केला. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे केवळ पाहिलं आणि आळंदीकरांना दिसलं की धडाधडा करून या चौघांना घेऊन एक मातीची भिंत चालली आहे अहंकाराने नटलेल्या या 1400 वर्षांच्या येथीला भेटायला. एकीकडे अभिनिवेश आणि दारुण अहंकाराची सजीव मूर्ती चांगदेव आणि दुसरीकडे प्रेमाने भारलेली सज्जनांना आसरा देणारी भिंत. एकीकडे चैतन्य आणि दुसरीकडे केवळ माती. एक गर्जना करणार होता, दुसरं केवळ मूक. एक शुद्ध तर एक शांत, एक अनावर तर एक नियंत्रक. वाघावर बसलेल्या चांगदेवानं तो मातीचा ढीग या लहानग्यांनी चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची फुटं गळून पडली. त्यांनी हातातला सर्प फेकून दिला आणि चांगदेव निवृत्तीनाथांना गुरुपदेशासाठी विनवू लागला. तेव्हा निवृत्तीनाथांनी मुक्तेला म्हटलं, मुक्ते हा चांगदेव तुझ्या ओटीत घालतो, सांभाळशील? मुक्ता म्हणाली, हो गुरुदादा. पुढे एकदा असं झालं की चांगदेव चुकून मुक्ताबाई स्नान करत असलेल्या ठिकाणी पोहोचले. शर्मन मागे फिरले. मुक्ताई कडाडली, हा वेळा निघूया. आणि मग असं घडलं. गुरुमाऊली, आपण मला निघूया म्हणालात. माझ्या हातून काही चूक झालीये का? तुझ्या मनी विकार का आला? तुला अजूनही आत्मबोध झाला नाही? अरे भिंतीला जसे कोनाडे असतात तसे देहालाही असतात असं समजून तू निर्विकार मनाला पुढे आला असतात. गावात शेतात गाई मुलं काय वस्त्रे लावून निघतात, मग त्यांच्यापैकीच मी एक आहे असे तू प्रत्ययात का येऊ नये? अरे आत्मरूपी पडलेली विठी चांगल्या पाहे सर्व सृष्टी चर्मचक्षुने न लक्षी ज्ञानदृष्टीने